दुसरी बॅच आहे का? हां बॅच ती पहिली बॅच होती, ती सेकंड बॅच. काय असेल ते इंजिनियर आहे. गुड आफ्टरनून. सबका पहला लेक्चर है क्या? हाँ, सकाळ वाले आहे कोणी? तुम्ही आहे. तुमचं पहिलं लेक्चर काय घ्यायचं? जे पेपरमध्ये येते. पेपरमध्ये काय आहे? आम्हाला माहिती. पेपरमध्ये भरपूर काही येतं, उतार येतात, बरोबर आहे. टॉपिक वाईज येतं, रिझनिंग येतं, मॅथ्स येतं. रिझनिंगमध्ये मग टॉपिक वाईज जावं लागेल. मग तुमचं काय काय झालं आहे त्याच्यानंतर आपण तसं काही डिसाईड करू शकतो, किंवा मग पेपर आहे माझ्याकडे त्याच्या ओरिएंटेड जाऊ शकतो आपण. एक एक प्रश्न घेतला त्याच्या अनुषंगाने जो टॉपिक आला त्या टॉपिक ओरिएंटेड जाऊ शकतो. कसं काय ते सांग. बेसिक झालेलं आहे का तुमचं? नाही. बेसिक नाही. बेसिक मध्ये काय काय येतं? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. इथं झालंच असेल. बोर्डमा झाला आहे ना?
टाइम अँड वर्क, नाही ते नाही झालं टाइम वर्क वजाबाकी गणित, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार स्क्वेअर स्क्वेअर रूट सरसण डायसेस, घात घातांकाचे नियम झाले का? हा आजपासून सुरू होतं. असं सुरू करेल तर कधी खतमच नाही होणार मग तर. हा? प्रश्नानुसार जाऊ आपण. प्रश्नानुसार जाऊ एका एका. पेपर आहे याच्यानुसार जाऊ आपण एका एका प्रश्नानंतर. त्याच्यानंतर मग विचार करू काय करायचं याच्यामध्ये. ठीक आहे, चला. प्रश्न क्रमांक हा प्रश्न आहे. कशाचा प्रश्न आहे? कोणत्या टॉपिकचा प्रश्न आहे? एका 100 विद्यार्थ्यांच्या वर्गातील 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. कशाचा प्रश्न आहे? वेन डायग्राम. वेन डायग्रामचा प्रश्न आहे. सर्वात पहिले प्रश्न आहे शेकडेवारीचा. बरोबर आहे. मग शेकडेवारीमध्ये फ्रॅक्शन असते. शेकडेवारी कशी काढल्या जाते? कुठल्याही संख्येचे 100% आपल्याला जर समजा 520 किंवा 160 मार्क भेटले आहे, किती पैकी? 240 पैकी. तर शेकड्यात किती टक्के भेटले म्हणजे काय करतो आपण? गुणिले 100 करतो. किती टक्के होतात? 160. 240 चे किती टक्के आहेत? मॅथ्स इथून स्टार्ट होतं. हा 66.66. फ्रॅक्शन व्हॅल्यू होती याची 2/3. 2/3 म्हणजे होतं 66.66%. मग आपल्याला फ्रॅक्शन माहिती पाहिजे. तर 1/6 किती पर्सेंट असतं? 1/1 किती पर्सेंट असतं? लिहून घ्या. 1/1 100%. 100%. 1/1 100% होतात. म्हणजे अंश आणि छेद जर समान असेल तर येणारी टक्केवारी 100% येणार. याचा कॅल्क्युलेशनचा तुम्हाला कुठे ना कुठे खूप फायदा होणार आहे. कारण का इमिजिएट कॅल्क्युलेट झालं पाहिजे. नाही हे मग डिवाइड बाय 100, 8 × 16, 8 × 24, मग 20/3, मग भाग देणार, वेळ जास्त लागेल. बरोबर आहे. क्लियर. 1/1 100. 1/1 म्हणजे 100%. 1/2 50%. 1/2 50%. मग 2/2 किती होणार? 100%. 3/2 3/2 किती मग? अरे 50च्या 3 गुणा. 1/2 म्हणजे किती झाला आपला? 1/2 म्हणजे 50 झाले. बरोबर आहे. मग 2/2 किती झाले आपले? 100 झाले. मग 3/2 किती होणार? 150 होणार. अरे बरोबर आहे का? 4/2 200 होणार. अरे 1/2 म्हणजे 50 4 आहे. म्हणजे 50च्या 4 टाइम्स. म्हणजे आपले 4/2 म्हणजे होणार 200%. बरोबर आहे का? मग 1/3 लिहित चला सोबत सोबत. 1/3 व्हाईट बोर्ड घेऊ का? सर ते पेन पण द्या. पेन घ्या ना. पेन व्हाईट बोर्ड. हा ते प्लस मध्ये 2 च्या शेजारी प्लस नाही का? नाही तिकडे ते 1 च्या शेजारी प्लस खाली च्या शेजारी प्लस ते दिसते. ते एरो दिसतात ना? एरोच्या राईट लेफ्टला बॉटम. पुढचे एरो हे हा त्याच्या आधी बघा. सेकंड नाही दोन एरो आहे. 1/3 33.33. 1/3 33.33.
मग 1/3 जर 33.3 असेल तर 2/3 किती होणार 66.66%. 3/3 किती होणार 100%. दिसत नाहीये 2 नंबर साईज वाढू का 1 नंबर ठीक आहे. अरे फक्त युजर फ्रेंडली होईपर्यंत बाकी टेन्शन नका घेऊ. हां बोलण्यावर लक्ष द्या लिहिण्यापेक्षा. 1/3 33.33, 2/3 66.66, 3/3 100. मग 4/3 किती होणार 4/3. 4/3 किती अरे 4/3 किती हां 100. 3/3 जेव्हा 100 होतं तर 4/3 किती होणार 133.33%. हां बेस फ्रॅक्शन आपला काय आहे 1/3 आहे. 1/3 नुसार याची गरज का पडणार तुम्हाला जसं तुम्हाला म्हटलं आहे की 240 चे 133 1/3% किती होणार 133.33% किती होणार. तेव्हा तुम्ही काय करणार 240 गुणिला 4/3 केले तर हे झाले 80 म्हणजे किती झाले आपले 320. 320 आपले काय ना 133.33%. समजलं का. टक्केवारी काढण्यासाठी आपल्याला गरज पडणार या फ्रॅक्शन्सची. याला म्हणतो आपण बेस फ्रॅक्शन. म्हणून बेस काय आपला हा जरी काढायचा असला तर 1/3 आपल्याला माहिती आहे. 100 हे 133 म्हणजे काय आहे 100 प्लस 33.33 आहे का. मग 100% म्हणजे फ्रॅक्शन काय होतं 1 होतं आणि 33.33% म्हणजे काय होता 1/3 होते. मग आपण मिक्स फ्रॅक्शन पूर्णांक अपूर्णांक शिकलेलो आहे म्हणजे 4/3 होणार कारण 3 1 जा 3 + 1 4/3 येणार म्हणजे फ्रॅक्शन होणार 4/3. म्हणजे जेव्हाही आपल्याला 133.33% काढायचे आहे तर काय करणार 4/3 करायचं. समजलं का. हा झाला आपला बेस फ्रॅक्शन. कॅल्क्युलेशनला येईल 1/4 किती होणार मग 25. 1/4 25% 25%. 2/4 किती होणार मग हे तुम्हाला नुसतं पर्सेंटेज काढायसाठी कामी येणार नाही तर आपल्याला भागाकार करायला सुद्धा कामी पडणार. 500 भागीला 9 करायचं आहे तर 5/9 येतं. 5/9 म्हणजे 55.55 डायरेक्ट आन्सर येणार. पर्सेंटेज फ्रॅक्शनचं कुठे ना कुठे यूज तुम्ही कॅल्क्युलेशन करायसाठी आपण करू शकतो. कोणत्याही याच्यात असो टाइम अँड वर्क असो टाइम अँड डिस्टन्स असो प्रॉफिट अँड लॉस असो सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट या सर्व ठिकाणी होणार. बरोबर आहे. तर 1/4 25%, 2/4 50%, 3/4 75%. मग 4/4 4/4 100. 5/4 5/4 125%. 6/4 150%. 7/4 170. का यूज होणार कारण आता 5/4 आपण म्हटलंय किती झाले 5/4 म्हणजे 125% झालं. बरोबर आहे. मग प्रॉफिट अँड लॉस मध्ये आपल्याला दिलेली एखाद्या वस्तूची खरेदी किंमत आहे त्याने 25% नफ्याने जर ती वस्तू विकली म्हणजे 25% नफ्याने म्हणजे 25 रुपये नफ्याने विकली म्हणजे 125 रुपयात विकली. मग त्या वस्तूची खरेदी किंमत दिलेली राहील. मग विक्री किंमत आपल्याला काढायची आहे. मग विक्री किंमत जेव्हा काढायची आहे तेव्हा आपण काय करणार जेव्हा खरेदी किंमत 240 दिली असेल 25% नफ्याने विकली म्हणजे डायरेक्ट 5/4 जर केलं तर आन्सर येणार. कारण का 25% नफे म्हणजे किती 25% नफ्याने म्हणजे 125% त्यांनी विकली 125 ला त्याने विकली.
125 ला विकली म्हणजे काय झालं आहे की आपण 125% काढतो आहे. कशाचे? खरेदी किमतीचे. जेव्हा खरेदी किमतीचे 125% काढणार, 25% काढण्यासाठी आपण काय करतो? 1/4 करतो. तेवढे काय करावं लागेल? ऍड करावं लागेल. 240 चे 25% किती होतात? 240 चे 25% 60. 60 रुपये काय करावं लागेल? मिळवावं लागेल. खरेदी किमतीमध्ये जर नफा मिळवल्यास आपल्याला काय मिळते? त्या वस्तूची विक्री किंमत मिळते. अरे बरोबर आहे का? खरेदी किमतीमध्ये नफा किती झाला आपला? 60 रुपये. 60 रुपये मिळवल्यास 300 रुपये झाली आपली विक्री किंमत. मग आपल्याला काय करावं लागेल? डायरेक्ट 5/4 जर केलं तरी आन्सर किती यायला पाहिजे? 300 यायला पाहिजे. मग करा, 4 ने भाग दिला तर किती वेळा जाईल? 6 ने. म्हणजे 60 झाले. 60 गुणिले 5 झाले म्हणजे किती? 300. म्हणजे 300 काय झाले आपली विक्री किंमत झाली. हे त्या ठिकाणी कुठेही कसं वापरू शकता, म्हणून याचा फायदा आहे. फ्रॅक्शन माहित पाहिजे, त्याचा यूज करता येतो. चला 1/5. 1/5 म्हणजे 20%. 2/5 40%. 3/5 लिहित चला. 3/5 60. 4/5 80. 5/5 100. या ना फटाफट. 1/5 20. 2/5 40. 3/5 60. 4/5 80 बना लागेल काय? नाही ना? 80 नाही म्हणू ना? ठीक आहे. 5/5 100. मग 6/5 120. 6/5 120. फ्रॅक्शन आपल्या पद्धतीने आपण बनवू शकतो. चला 1/6. 1/6 16.66% और 16 2/3% फ्रॅक्शन व्हॅल्यू. कसे आले ते नंतर सांगणार मी. प्रत्येक व्हॅल्यूला गुणाकाराने 100 ने मल्टिप्लाय केल्यानंतर येणारा फ्रॅक्शन येतो. मग आता आपण जर 1/6 ला फ्रॅक्शन व्हॅल्यू मध्ये बनवायचं आहे, तर फ्रॅक्शन व्हॅल्यू जर 1/6 करायचं आहे तर काय होणार? 100 भागीला 6 झाले. बरोबर आहे का? 100 भागीला 6 झाले. 100 भागीला 6 म्हणजे किती होतात? 50 भागीला 3 येते. 50 भागीला 3. मग आता काय आहे? अपूर्णांकात आहे. मग याला पूर्णांक अपूर्णांकात लिहिण्यासाठी काय करावं लागेल? भाग द्यावा लागेल. 50 भागीला 3 म्हणजे किती होणार? दोन्ही वस्तू होतात, पूर्णांक अपूर्णांकावर होऊन जाईल. कितीचा भाग जात आहे? 16चा. 16 गुणिले 3 म्हणजे 48. शिल्लक किती राहिले? 2. मग 2 काय करतो आपण? अंशात लिहितो. म्हणजे 16 2/3 हा झाला आपला पूर्णांक अपूर्णांकात त्याचा कन्वर्जन. म्हणजे 16 2/3. समजलं का? म्हणजे प्रत्येकाचं फ्रॅक्शन करायचं असेल तर गुणिला काय करायचं आहे? 100 करायचं आहे. जेव्हा आपल्याला पूर्णांक अपूर्णांकात करायचं आहे तर भागाकार करायचा आहे. अंशामध्ये काय राहणार? शिल्लक राहिलेली रक्कम राहणार. छेद समान राहतो. आणि जेव्हा आपल्याला डायरेक्ट पूर्णांक अपूर्णांकात लिहायचं आहे, पूर्णांक अपूर्णांक दिलेला असेल, याला जर आपल्याला अपूर्णांकात लिहायचं तर काय करावं लागेल? 16 गुणिले 3 करावं लागेल प्लस 2 करावं लागेल भागेला 3. म्हणजे किती होणार? 100/3 होणार. 50/3 होणार. 50/3. बरोबर आहे का? 50/3. 16 2/3 म्हणजे 50/3. समजलं का हे? 16 3 48. 48 प्लस 2 50. 50/3 केला तर फ्रॅक्शन. समजलं 1/6. मग 1/6 जर 16.66 आहे तो 2/3 किती होणार? 2/6 किती होणार? अरे 1/6 जर 16.66 आहे 2/6 किती होणार? 2/6 म्हणजे 1/3 येतं का? 2/6 म्हणजे 1/3 म्हणजे 33.33 येतं का? मग 3/6 किती होणार? 3/6 म्हणजे 1/2 येतं. 1/2 म्हणजे किती? 50% येतं. मग 4/6 किती येणार? 4/6 किती येणार? 4/6 म्हणजे होतं 66.66. स्वतः बनवू शकता. 4/6 म्हणजे किती आला?
4/6 म्हणजे 2/3 आला आणि 2/3 म्हणजे काय होतं 66.66% होतं. बरोबर आहे का? मग 5/6 काय होणार? 5/6 लिहून घ्या. 5/6 होतं 83.33% और 83 1/3%. 83.33%, 83 1/3%. चला 1/7 14.28%. 47 चा 98, रिमाइंडर 2 14 2/7 14 2/7. त्याच्यानंतर आहे 1/8. 1/8 किती होणार? 2/7 सांगायचं आहे. 2/7 2/7 किती होणार? 28.56 होणार. 2/7 म्हणजे 1/7 होतं. 2/7 गुणिला 100 म्हणजे 200/100. मग करा भाग. कितीचा जाणार? 7 दुनी 14. किती राहिले? 6 राहिले म्हणजे 60 झाले. 7 8 56. रिमाइंडर 4. 28 4/7 किंवा 1/7 जर 14.28 आहे तर याच्या डबल 14.28 च्या डबल होते 28.56 मतलब 28 4/7. मग 3/7 काढता येईल आता? तर काढता येईल का? 3/7 किती होणार? 42.84%. म्हणजे 42 किती आलं हे? 42 7 4 20 ये हो जाएगा 42 6/7%. समझ लगा? ठीक है. 4/7 5 4/7 57 1/7 5/7 काय करत आहे? पॉइंट कमी करू. पॉइंट कमी करू. बस 5/7 सांगा मग. 5/7 गुणिले 100 किती येणार? 7 7 49 71 किती येणार? 71 आहे ना? येणार 71 3/7%. याची काही गरज नाही एवढं. ज्याची गरज आहे ते लिहून देतो आहे. बाकी काढता येईल समोरचा 6/7 गुणिले 100 करायचं, कन्वर्ट करून घ्यायचं. नेक्स्ट 1/8 जो इम्पॉर्टंट आहे त्याच्या मागे चला. 1/8 12.5%. 2/8 2/8 2/8 प्लस करा सारखे प्लस 32 डायरेक्ट 1/8 आहे आपलं 12.5%. या 12 1/2%. 2/8 25 होणार. 3/8 2/8 25 का? कारण 1/4 होतं. 2/8 म्हणजे 1/4 म्हणजे 25. 3/8 37.5% और 37 1/2%. 5/8 62.5% और 62 1/2%. Then 7/8 87.5% और 87 1/2%. 87 1/2%. मग 9/8 किती असणार? 9/8 अरे 9/8 फ्रॅक्शन समजलं तर सांग असतं. 9/8 9/8
112.5% और 112 होणार. समजलं? चला 1/10 म्हणजे 10% आहे. 1/9 वाला फ्रॅक्शन घ्या. 1/9 11.11%, 11 1/9%. 2/11 2/9 2/9 याच्या डबल 11 च्या डबल 22.22, 3/9 33.33, 4/9 44.44, 5/9 55.55. म्हणजे जेव्हाही 500 डिवायडेड बाय 9 दिसलं तर आन्सर येणार किती? 55.55. डिवाइड करून बघा, म्हणजे याची व्हॅल्यू आपण डिव्हिजनला वापरू शकतो. 6/9 66.66, 7/9 77.77, 8/9 88.88, 9/9 99.99. समजलं का? चला 1/10 काढायची गरज नाही आहे. 1/10 10%, 2/10 20, 3/10 30, 4/10 40. त्याच्यानंतर घ्या 1/11. जे फ्रॅक्शन महत्वाचे ते घ्या. 1/11 किती? 1/11 9.09%. 1/11 9.09% और 9 1/11%. 2/11 18.18% और 18 2/11%. 3/11 27.27%, 27 3/11%. 4/11 4 भागेला 11 किती येणार? 36.36% और 36 4/11. मग 7/11 9 च्या मल्टिपल 63.63. समजलं? इथपर्यंत बेस फ्रॅक्शन होते. याच्यानंतर सिंगल फ्रॅक्शन पार्ट करायचे आहे. सिंगल फ्रॅक्शन प्लस करू. चला 1/12 8.33% और 8 1/3. 1/13 7.67%, 13 7s are 91. पेन नाही दिला, पेनवर क्लिक करता सर. 13 7s are 91, remainder 9. Then 1/14 7.14% और 14 7s are 98, remainder 2. 100 बनवायचे आपल्याला. आपोआप फ्रॅक्शन मध्ये पडतं. 14 7s are 98, remainder 2. म्हणजे 7 2/7 म्हणजे 7 1/7. फ्रॅक्शन बनवता आला पाहिजे बस, बाकी काढतो मग आपोआप. Then 1/15 6.66% और 6 2/3%. 1/16 6.25%, 6.25, 6 1/4%. Then 1/17 5.85% और 17 5 85, रिमाइंडर 15. 1/18 5.55%, 5 18 5 90, रिमाइंडर 10 म्हणजे 5/9%. 1/19 5.26%. याची एवढी गरज नाही आहे. 19 5 95, रिमाइंडर 5. 1/20 लक्षात ठेवा, बेस फ्रॅक्शन आहे 4. 1/20 मतलब 5% and 1/25 मतलब 4%.
मग 1/20 जर 5% आहे तर 2/20 किती होणार? 10%. बरोबर आहे. 3/20 15. मग 11/20 55. अरे 5च्या मल्टिपल मध्ये आहे ना, वरचा जो क्रमांक असेल त्याला काय करू शकतो, 5 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे आपल्याला जर 11/20 दिला असेल तर 11/20 होणार 55%. मग उलटा कोणत्याही संख्येचे 76% काढायचे असेल तर काय करणार? 19/25 येतं. कारण 1/4 म्हणजे 4%, 1/25 म्हणजे 4%, 2/25 म्हणजे 8, 3/25 म्हणजे 12. म्हणजे 4च्या जेव्हा मल्टिपल मध्ये येणार तेव्हा बेस काय असणार? 25 असणार. मग आपल्याला 76% काढायचे आहे. तर 76 कोणत्या टेबल मध्ये ते? 19च्या टेबल मध्ये 4 वेळा येते, म्हणून 19/25 होणार. तर आपला वेळ वाचेल. समजले का फ्रॅक्शन? हे फ्रॅक्शन समजले का इथपर्यंत? फ्रॅक्शन पाठ करायचे. चला प्रश्नाकडे चलू. आपला प्रश्न राहिलाय. काय प्रश्न आपला? इथून घेऊ. 35 क्लिक करा. 35 नंबर आहे ना, 35 करा, लिखून घ्या. दुसरा आहे बॅग घ्या. 33 नंबरला 33 नंबर. अजून एक बॅग. 33 नंबरला स्लाइड पुढे घ्या. त्याच्यावर या. हां, स्लाइड वर करा. नाही, हे त्याच्या शेजारी बोलवले बाहेर का द्या आहे. आ जाओ, अपने क्वेश्चन क्या किया? लिहिलं तर काहीतरी मिटवा याच्यावर. काय होता प्रश्न आपला? वेन डायग्रामचा क्वेश्चन आहे. बरोबर आहे. कोणीतरी सांगितलं होतं वेन डायग्राम. काय आहे वेन डायग्रामचे प्रश्न? 2 तरीके येते. पहिला आहे तर 2 वेन डायग्राम मध्ये ए आणि बी. ए आय बी आणि हा काय असणार? सी. हो, दोन्ही ए व बी. सी आता सी नाही येत. हा ए, हा बी, हा सी असणार. ए बी सी. वेन डायग्रामचे प्रश्न आहे. पहिला काय दिला आहे? एका 100 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. 40 उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. नंतर काय दिलं आहे? 60% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. 60. आता टोटल किती पास झाले? 100. बरोबर आहे. दिलेलं काय आहे? 8 विद्यार्थी गणित व इंग्रजी विषयात अनुत्तीर्ण झाले. म्हणजे उत्तीर्ण किती झाले आपले? 92. बरोबर आहे का? 8% जर अनुत्तीर्ण झाले म्हणजे 100 मधून 8 मायनस केले तर किती राहिले? 92% उत्तीर्ण. मग दोन्ही विषयात किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर काय करावं लागेल? 100 मधून 8 मायनस करावं लागेल. 92 मायनस केले तर किती झाले? 8. म्हणजे 8 विद्यार्थी काय झाले आपले? उत्तीर्ण झाले. या प्रश्नामध्ये कसं सांगण्यासारखं नव्हतं. समजला? प्रश्न छोटाच होता. नेक्स्ट पुढचा प्रश्न काय दिला आहे? सांगा पुढच्या प्रश्नामध्ये काय दिला आहे? एकदा सांगू. दोन्ही विषयात उत्तीर्ण होणारे विद्यार्थी किती आहे? एका 100 विद्यार्थ्यांच्या वर्गातील 40% विद्यार्थी गणितात पास झाले आहे. बरोबर आहे.
इंग्रजीत किती पास झाले आहे? 100 पास झाले. म्हणजे टोटल किती झाले? 100 झाले. तर नापास तर कोणी झालेच नाही. काय करायचं आहे? दोन्ही विषयांना उत्तीर्ण विद्यार्थ्यांना काय करायचं आहे? मिळवायचं आहे. झाले 100. त्यापैकी काय दिलं आहे? इंग्रजी व गणित विषयात अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी किती आहे? 8 आहे. म्हणजे उत्तीर्ण किती झाले असेल? 92. पण आपल्याकडे किती दिले आहे? 100 दिले आहे. 100 पैकी 92 काय झाले आपले? पास झाले. बरोबर आहे. म्हणजे टोटल विद्यार्थी पास किती झाले असेल दोन्ही विषयात मिळून? 100 मायनस 92 म्हणजे 8 विद्यार्थी काय झाले आहे? दोन्ही विषयात पास झाले. समजलं ना? या प्रश्नामध्ये टोटल विद्यार्थी संख्या नाही दिली असती तरी चाललं असतं. 92 तो अनुत्तीर्ण आहे. दोन्ही विषयात मिळून होणारे पास होणारे. म्हणजे आपल्याला दोन्ही विषयात म्हणजे काय करावं लागेल? आपल्याला हे करावं लागेल. इथे किती आहे? पास 40 आहे. बरोबर आहे. इथे किती आहे? 60 आहे. 60. दोन्ही विषयात किती पास आहे? 92% पास आहे. म्हणजे इथे किती झाले आपले? हे तर 40 झाले इथले. बरोबर आहे. मग हे किती होणार? मधले विद्यार्थी किती होणार? हे मायनस मध्ये येणार. किती येणार? 92 मधून 40 गेले. किती राहिले? 92 मधून 40 गेले. किती राहिले? 52. म्हणजे मायनस 52 येणार आहे. बरोबर आहे. या साईडला या. 60 मधून 92 मधून 60 गेले. किती झाले? 32. हे मायनस मध्ये आले. बरोबर आहे. मग या दोघांना काय करायचं आहे? आपल्याला ऍड करून याच्यातून मायनस करणार. म्हणजे उत्तीर्ण विद्यार्थी संख्या काय होणार? 92 प्लस मायनस 52 प्लस 92 मायनस 32 किती येणार? या दोघांना मिळवायचं आहे. 92 मधून मायनस करायचं. किती येणार? आता या पद्धतीने काढायचं. म्हणजे प्रश्न रॉंग होत नाही. वेन डायग्राम तुम्ही सांगितले ना मला, वेन डायग्राम वापरायचे. वेन डायग्राम अशी वापरायची. मायनस आलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही काय सोडवलं? मी डायरेक्टच सोडवलं. मी पास विद्यार्थी संख्या काढली. पास विद्यार्थी संख्या किती आहे? इंग्रजीमध्ये 40 आहे. गणितात 40 आहे. इंग्रजीत किती आहे? 60 आहे. म्हणजे तो एकूण विद्यार्थी किती झाले? 100. जे दोन्ही विषय मिळून. पण दोन्ही विषयात दिलेले किती आहे पास? दोन्ही विषयात पास दिलेले आहे 92. म्हणजे आपल्याला 8 अनुत्तीर्ण आहे. म्हणजे 92 काय असेल? उत्तीर्ण असेल. 100 मधून मायनस केलं. मग काय झाला? 100 मधून 92 मायनस केले तर किती आले? 8 विद्यार्थी. समजलं? चला पुढचा प्रश्न. एका प्रतलात 8 बिंदू आहेत. सर 8 विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले आणि 8च विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. बाकीचे गेले. 8 विद्यार्थी इथे तुम्हाला कन्फ्युजन याच्यासाठी दिलेलं आहे की कारण एकूण 100 विद्यार्थी दिलेले आहेत. बरोबर आहे. हे जे दिले आहेत 40 आणि 60 हे दोन्ही विषयामुळे सेपरेटली दिले आहे की फक्त 40 मध्ये पास होणारे जे आहे. म्हणजे या पूर्ण विषयामध्ये काय 40 मध्ये जे विद्यार्थी आहे गणितात पास होणारे त्याच्यात काही असे आहेत जे दोन्ही विषयात पास होणारे आहेत आणि गणित विषयात पास होणारे आहेत. या 60 मध्ये असे दिलेले आहेत जे इंग्रजी विषयात पण पास होतात आणि दोन्ही विषयात सुद्धा पास होत आहे. म्हणून दोघांना आपण मिळवलं तर किती झाले? 100 विद्यार्थी पास झाले. म्हणून आपल्याला पास विद्यार्थी संख्या काढण्यासाठी काय करावं लागेल? 100 मधून अनुत्तीर्ण विद्यार्थी दोन्ही विषयात दिलेले आहे की ऍक्च्युअल मध्ये दोन्ही विषयामध्ये पास होणारे विद्यार्थी आहे 92. 100 मधून 92 काढले तर काय झाले? 8. जर आपल्याला अनुत्तीर्ण विद्यार्थी काढायला सांगितले असते तर मग आपण यांना सुद्धा 100 मधून मायनस केलं असतं. म्हणजे 40% जर समजा गणितात पास झाले म्हणजे 60% काय झाले? नापास झाले. बरोबर आहे का? 60% विद्यार्थी पास झाले म्हणजे 40% काय झाले? नापास झाले. म्हणजे टोटल नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? 100 आहे. त्यापैकी नापास किती दिले आहे दोन्ही विषयात? दोन्ही विषयात नापास दिले आहे 8%. मग 100 मधून 8 गेले तर किती झाले? 92% काय झाले आहे? नापास झाले आहे. आपण नापासची गोष्ट करतोय. म्हणजे 92 विद्यार्थी नापास झाले म्हणजे पास होणारे काय होणार? मग 100 मधून 92 गेले किती झाले? पास. पास किती होणार? 8. 8च आन्सर. ठीक आहे.
कसंही करा येणार समान. चला नेक्स्ट, एका प्रतलात 8 बिंदू आहेत. प्रतल म्हणजे प्लेन, बरोबर आहे. 8 बिंदू आहेत, त्यातील कोणतेही 3 बिंदू एक रेषीय नाहीत. म्हणजे कोणतेही 3 बिंदू एका रेषेत नाहीत. तर एका वेळी 2 बिंदूंना जोडणाऱ्या अशा किती रेषा काढता येईल? 2 बिंदूंना जोडण्यासाठी किती रेषा काढता येईल? कशाचा प्रश्न आहे? पहिले टॉपिक माहित पाहिजे. परम्युटेशन कॉम्बिनेशन. परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये काय काय असतं? पहिले अरेंजमेंट येतं, नंतर ग्रुप सिलेक्शन कम्युनिटी येतं, नंतर प्रोबॅबिलिटी प्रायिकता येतं. तर परम्युटेशन मध्ये काय असतं? परम्युटेशन म्हणजे काय असतं? परम्युटेशन म्हणजे कोणत्याही गोष्टीला अरेंज करायचं आहे. म्हणजे आपल्याला जर दिला आहे, जसं की नागपूर दिलेला आहे किंवा एखादा वर्ड दिला आहे, की असं जर म्हटलं आहे की हाऊ मेनी डिफरंट नंबर ऑफ वेज द वर्ड फोकस कॅन बी अरेंज, किती प्रकारे आपण याला अरेंज करू शकतो.